आज आपण बनवूया पनीरची भुर्जी, प्रोटीनयुक्त पनीरची भुर्जी. अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी लागणारं साहित्य आहे वाटाणा, हिरवा वाटाणा घेतला आहे, टोमॅटो 2 कापून बारीक चिरून, कांदा आणि कढीपत्ता बारीक चिरून, पनीर घेतलं आहे अमूलचं किसून आणि काही मसाले घेतलेत. हे सर्व मसाले जवळपास घरगुती मसाले आहेत. यामध्ये मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, धनेपूड आणि पनीर टिक्का मसाला घेतला आहे. पनीर टिक्का मसाला अगदी कमी घ्यायचा आहे. त्यानंतर एका खोलगट तव्यावरती कांदा आणि वाटाणे परतून घेतलेत. हे अगोदर बिना तेलाचे परतायचे आणि थोडंसं कोरडं झालं की त्यावरती तेल टाकायचं. यामुळे कांदा चांगला भाजला जातो आणि कच्चा राहत नाही आणि वाटाणे देखील चांगले भाजले जातात. यामध्ये मी तेल टाकून आता व्यवस्थित त्याला परतून घेत आहे. हा लोखंडी तवा आहे ज्यामध्ये आयर्नचं कंटेंट भरपूर असतं, लोह, जे आपल्या शरीराला उपयुक्त आहे. तुम्ही नॉर्मल कढई किंवा पॅन घेऊ शकता. आता गॅस कमी करून घेतला आहे कारण आता आपण मसाले टाकणार आहोत. मसाले जळू नयेत म्हणून गॅस कमी करून घेतला आहे. मध्यभागी तव्याच्या मध्यभागी मी थोडीशी जागा करून घेतली आहे. त्यातच मी मसाले टाकणार आहे. जर तुम्ही कढई घेत असाल तर तुम्ही कांदा आणि वाटाणे वेगळे काढून घेऊ शकता आणि मग तेल टाकू शकता. मी त्यामध्ये तेल टाकून आता हे आपण घेतलेले सर्व मसाले टाकून देणार आहे. यामध्ये मोहरी, जिरे व्यवस्थित तडतडले तेलामध्ये की हे मिश्रण कालवून घ्यायचं आहे. ह्यामध्ये कढीपत्ता देखील टाकला आहे. कढीपत्ता देखील व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून तडतडू द्यायचा. तडतडल्यावरती त्याला कांदा आणि वाटाण्यामध्ये मिक्स करून टोमॅटो देखील ह्याच स्टेपला घालून घेतला आहे. ह्याला चांगला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटो व्यवस्थित पद्धतीत परतला गेला पाहिजे. सगळे मसाले टोमॅटो आणि कांद्याला व्यवस्थित लागले पाहिजेत. यावरती तुम्ही झाकण ठेवून देखील त्याला वाफ देऊ शकता, परंतु भुर्जी कमी असल्याकारणाने मी झाकण ठेवले नाही. यामध्ये मी थोडंसं किंचित पाणी टाकलं आहे. या पाण्यामध्ये टोमॅटो व्यवस्थित आणि शिजला जाईल आणि भाजलेले कांदा आणि वाटाणा देखील व्यवस्थित मऊसूत होईल. तुम्ही पाहू शकता मी चमच्याने टोमॅटो स्मॅश करत आहे. त्यामुळे हे सर्व टोमॅटो यामध्ये एकजीव होतील. शिजल्यावरती स्मॅश करणं सोपं जातं. आता हे व्यवस्थित शिजले आहेत. यामध्ये आता मी पनीर घालणार आहे. हे 200 ग्राम पनीर मी आपल्या किसणीने किसून घेतलं आहे. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हाताने देखील कुस्करू शकता, बट किसलेल्या याचं टेक्स्चर थोडं वेगळं येतं, दिसायला देखील सुंदर दिसतं. सकाळी घाई गडबडीमध्ये जर किसायला वेळ नसेल तर तुम्ही हाताने व्यवस्थित त्याला कुस्करून घेऊ शकता. पनीर किसण्यासाठी एक टिप आहे, म्हणजे फ्रीजमधून पनीर काढल्या लगेच किसायचं, कारण पनीर तेव्हा मऊ झालेलं नसतं. थोडंफार त्यातलं पाणी जे असतं ते गोठलेलं असतं, किसायला सोपं पडतं. तुम्ही पनीर आधी बाहेर काढून ठेवलं तर मग किसायला थोडंसं जड जाऊ शकतं. यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि याला
आपण एकजीव करून घेतो आहोत. आता याला थोडा वेळासाठी शिजू द्यायचं. यामध्ये मीठ टाकून कालवून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये मीठ टाकायची स्टेप आली नाही आहे, पण मी मीठ टाकलं आहे. आता याला व्यवस्थित शिजू द्यायचं. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही झाकण ठेवून शिजवू शकता. थोडं मीठ कमी पडलं होतं, त्यामुळे मी अजून थोडंसं मीठ टाकलं त्यामध्ये. ही आपली पनीर भुर्जी तयार. ही तुम्हाला आता तुम्ही सर्व करू शकता ब्रेडसोबत किंवा चपातीसोबत. त्यासोबत लिंबू सर्व करू शकता. अतिशय